उपस्थित क्रीडा रसिकांचं मी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि अर्थातच आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये कॉम्बॉक्समध्ये आपल्याबरोबर पुनश्च एकदा जोडले जात आहेत महाराष्ट्राचा एक मधुर गोड आवाज आदरणीय नरेश डोमे सर, आपलं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। स्कोररच्या भूमिकेमध्ये गेले 2 दिवस आम्हाला अतिशय उत्तम सहकार्य करणारे आमचे समीर दादा, त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये गेले 2 दिवस अतिशय उत्तम अशी कामगिरी पार पाडणारे आमचे मयूर दादा असतील, मकबूल भाई, नवाज सर, सुजीत सर आणि त्याचबरोबर आमची संपूर्ण ऑर्गनायझर टीम आजच्या अंतिम दिवसासाठी देखील सज्ज झाली आहे। सो या ठिकाणी लगेचच शेवटच्या दिवसातला जो पहिला सामना इथे आपण चालू करतोय, टॉस जिंकलेला होता फाटक डेव्हलपरच्या टीमने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा घेतलेला निर्णय फलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहणार आहात दापोली फायटर्स या संघाला। या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणत्याही टीमने दापोली फायटर्स या संघाला पराजित केलेलं नाहीये आणि आपलं विजयी अभियान पुढे असंच कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न, ही विजयी घोडदौड अशीच सुरू ठेवण्याचा प्रयत्न दापोली फायटर्स या संघाचा असेल। प्रथम फलंदाजी करताना दापोली फायटर्स संघ नेमका किती धावा बनवतोय, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल फाटक डेव्हलपर संघासमोर, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। अर्थातच पहिल्या इनिंगसाठी या मॅचमध्ये नेमकं काय घडतंय, काय बिघडतंय जाणून घेऊया पुनश्च एकदा महाराष्ट्राचा मधुर आवाज आदरणीय नरेश डोमे सर। सो सर सेकंड इनिंग मध्ये आपल्या बरोबर जोडले जातील, परंतु या ठिकाणी आपण पहिल्या इनिंग मध्ये मात्र पाहूया प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत मजल मारली जाते। स्ट्राईक वरती अपेक्षेप्रमाणे आकाश सपकाळ असतील, नॉन स्ट्राईक मार्क वरती अमय असेल किंवा कदाचित स्ट्राईक वरती अमय देखील येऊ शकेल। अमय नॉन स्ट्राईक मार्क वरती गेले 2 दिवस ज्याच्या बॅट मधून धावांचा अक्षरशः पाऊस इथे पडलाय। आकाश सपकाळने देखील अतिशय उत्तम अशी साथ मिस्टर अमयला दिली आहे आणि ही जोड गोळी जेवढा वेळ विकेट वरती उभी असेल मोठ्या प्रमाणामध्ये षटकार चौकारांचा पाऊस तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटू शकेल। तर संभवतः फाटक डेव्हलपर संघाकडनं गोलंदाजी मार्कवरती गेले 2 दिवस ज्याला आपण आघाडीच्या गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहतोय तो संभवतः विवेक पवार तुम्हाला समोरच्या एंड कडून म्हणजेच खेम ट्रेडर्स मनसे इन्फोटेक कडनं तो गोलंदाजी करताना पाहायला भेटू शकेल। अक्षय निवाते, विवेक पवार दोघे जण चर्चा करतायत। समोर आक्रमक फलंदाज असल्यामुळे त्याच्या विरोधात कशा पद्धतीची गोलंदाजी करायची हे प्लॅनिंग इथे बनवलं जात आहे आणि त्यानुसार खऱ्या अर्थानं गोलंदाजी केली जाईल। सो ऑल सेट सामन्याला या ठिकाणी लगेचच आपण सुरुवात करतोय। टॉस जिंकल्यानंतर फाटक डेव्हलपरचा संघ मैदानामध्ये फिल्डिंग सजवताना पाहायला भेटतोय। पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं तर फाटक डेव्हलपर संघाचं वर्चस्व राहिलं होतं। बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये अक्षय फाटक सरांची झालेली हॅट्रिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये लक्षवेधी ठरली। सो ऑल सेट सामन्याला आरंभ होतोय। गोलंदाजी मार्क वरती विवेक पवार एक्सरसाइज करताना, स्ट्राईक वरती आकाश सपकाळ, नॉन स्ट्राईक मार्क वरती अमय, तर राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना विवेक पवार, मॅन फ्रॉम गावतळे गावातून बिलॉंग करणारा हा एक स्टार खेळाडू। मागील काही पर्वाचा जर विचार केला होता तर दापोली प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये ह्या खेळाडूने देखील आपलं एक स्वतःचं स्थान निर्माण केलंय, एक स्वतःचं वलय इथे निर्माण केलंय आणि तोच खेळाडू या पर्वामध्ये देखील पुनश्च एकदा आपल्या टीमसाठी 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करू शकतो। यष्टांच्या पाठीमागे जतीनदादा साळगावकर सातत्यानं फिल्डिंगमध्ये बदल करताना पाहायला भेटतात। या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल जतीनदादा साळगावकर यांच्या माध्यमातून यष्टांच्या पाठीमागे आपण बघितला होता, काय जबरदस्त झेल पकडला होता। स्वतःच्या डाव्या बाजूला झेपावत जो झेल त्यांनी पकडला होता, अनबिलिव्हेबल, अतिशय जबरदस्त कामगिरी या संपूर्ण टीमच्या माध्यमातून। तर आजच्या अंतिम दिवसामध्ये देखील टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी हे दोन्ही संघ खऱ्या अर्थानं संघर्ष करू शकतात। पहिल्या षटकातला पहिला बॉल, राऊंड विकेट गोलंदाजी, विवेकच्या पहिल्याच बॉलवरती जोरदार आक्रमण केले। ऑन साइडला क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातो वेगाने सीमारेषेच्या बाहेर। आकाश सपकाळच्या बॅट मधून निघालेला आजच्या पहिल्या दिवसातला हा पहिला चौकार। पहिला चौकार आकाश सपकाळच्या बॅट मधून आलेला होता। अतिशय आक्रमक अशी सुरुवात दापोली फायटर्स या टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते। पुनश्च एकदा आखूड टप्प्याचा बॉल, कव्हरच्या पट्ट्यामध्ये ड्राईव्ह करायचा आहे। 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत झपकन एकेरी धाव पूर्ण केली जाते। शानदार रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते।
एकेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरकते 5 या आकड्यावरती आणि स्ट्राईकवरती मागील 2 दिवस ज्या फलंदाजाने तुफान फलंदाजी करत प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करत आपल्या टीमला सातत्यानं विजय मिळवून देण्यामध्ये खूप मोठे योगदान दिलंय तो अमय पालकर स्ट्राईकवरती डावखुरा खेळाडू आहे. सो या खेळाडूच्या फलंदाजीवरती देखील सर्वांच्या नजरा असतील. पंचांकडनं गार्ड घेतलं खेळण्यासाठी तो सज्ज होतोय. समोर गोलंदाजीमध्ये देखील एक आव्हान मोठं असणार आहे विवेक पवार. पहिल्या चेंडूवरती थोडासा मागडा ठरला होता चौकाराला त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न विवेक पवारच्या माध्यमातून केला जाऊ शकेल. खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक एंड कडनं तो गोलंदाजी करतोय. अमय पालकर स्ट्राईक वरती गुळलेंथवरचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. अमय पालकरच्या बॅट मधून आलेला हा पहिला खणखणी सुपर डुपर चौकार. मिळाले सुरुवात केली होती आकाश सपकाळने पहिल्याच बॉलवरती चौकार त्याच्यानंतर अमयच्या बॅट मधून देखील हा शानदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला. नाव देखा न ताव देखा गेंद को सीमा रेखा के बाहेर फेका. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळेला ऑफ साईडला ड्राईव्ह केला लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल भेटू शकेल. आकाश सपकाळने देखील पहिल्या बॉलवरती चौकार मारला त्यानंतर सिंगल घेतली. अमय पवार स्ट्राईकवरती आला चौकार घेतली सिंगल घेतली. सो ही जी प्लॅनिंग आहे ही रणनीती आपल्याला पाहायला भेटते या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या मात्र यावेळेला पोहोचते डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती. आतापर्यंत दोन्ही खेळाडू 5-5 या आकड्यावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा बनवलेत त्याच्यामध्ये एक एक चौकार दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. विवेक पवार पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवरती असणाऱ्या समोर राईट हँडेड फलंदाज मिस्टर आकाश सपकाळ. पोटेन्शियल या खेळाडूकडे देखील आहे. टप्प्याच्या बॉलवरती पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो झेल पकडला जातो. इथे पहिला खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन विवेक पवारने ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला. आकाश सपकाळला बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलंय. आकाश सपकाळ बाद झाल्यानंतर अजून देखील अमय पालकर मैदानामध्ये आणि त्याच्या साथीने यावेळेला सद्यस्थितीमध्ये मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटू शकेल प्रितेश. हे देखील दापोली तालुका टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव म्हणून आदराने घेतलं जातं. प्रितेशला नंबर 3 वरती फलंदाजी मार्क वरती पाठवलंय. अमितजी इंदुलकर ज्यावेळेला आपण बघितलं होतं की टॉस बॉक्स मध्ये आलेले होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं एक मोठी धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न असू शकेल आमचा. आणि पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 या आकड्यावरती पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. प्रितेश याच्यासाठी टाकलेला चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पॉइंटला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये अतिशय आक्रमक असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. टीमची धावसंख्या पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11.
तुम्ही अरमानला पाहणार आहात. मागील 2 दिवसामध्ये अरमानने देखील आपल्या टीमसाठी अतिशय सुरेख गोलंदाजी केली आहे. फाटक डेव्हलपरच्या विजयामध्ये अरमानचं देखील खूप मोठं योगदान ॲज अ बॉलर म्हणून आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेला समोर प्रितेश फलंदाजी मार्कवरती आणि त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती तुम्ही अरमानला पाहताय. हॉटेल प्रेसिडेन्सी एंडकडनं यावेळेला ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना जवळजवळ 7 ते 8 पावलांचं रनअप. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये योग्य तो संपर्क पाहायला मिळाला नाही. चेंडू सरळ जातोय जतीनदादा साळगावकर यांच्या दिशेने. जतीनदादा साळगावकर यांनी यष्ट्यांच्या पाठीमागे पहिल्या दिवसामध्ये शानदार झेल पकडला होता. अर्थात यावेळेला शानदार स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अक्षय निवातेने झेल पकडलाय. दुसरा खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन. अरमानला या ओव्हरमध्ये मिळते पहिलं यश. अक्षय मांडवकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना 11 या धावसंख्येवरती हा दुसरा खेळाडू बाद झालाय. दरम्यान यावेळेला अक्षय मांडवकर असेल, अमय पालकर ही जोडगोळी जास्तीत जास्त वेळ विकेटवरती उभं राहणं फार गरजेचं आहे. दापोली फायटर्सचा संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत अपराजित राहिलाय. आतापर्यंत 4 सामने आपण पाहिलेले होते. दापोली फायटर्स संघाने एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळलेत. पहिला सामना सुपर किंग दापोलीच्या विरोधामध्ये अमय पालकरच्या 44 धावा सुपर किंग दापोली संघाला पराजित केलं. त्याच्यानंतर दापोली फायटर्स संघाने दुसरा सामना विदिशा चॅलेंजर्स संघाच्या विरोधामध्ये जिंकला. त्या मॅचमध्ये देखील अमय पालकरच्या शानदार 41 धावा आपण पाहिलेल्या होत्या. तर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं की दापोली फायटर्सने राजवीर 11 संघाला पराजित केलं होतं. बंड्या शिर्केने शानदार गोलंदाजी केली. एका ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या, 3 विकेट. फलंदाजी करत असताना 9 धावा देखील बनवल्या. त्याच्यानंतर दापोली फायटर्सने कालच्या दिवसामध्ये अन्वी 11च्या विरोधामध्ये देखील सामना जिंकलेला होता. त्या मॅचमध्ये देखील अमय पालकरच्या शानदार 38 धावा आपण पाहिलेल्या होत्या. आतापर्यंत 4 मॅचमध्ये विजय प्राप्त केला. यावेळेला अक्षय मांडवकर फलंदाजी मार्कवरती दाखल होता. त्याच्या बॅट म्हणून येतोय हा पहिला सुपर डुपर. संधी निर्माण होऊ शकेल एखादा मोठा फटका खेळण्याची आणि तेच प्लॅनिंग घेऊन त्यांनी शानदार फटका खेळलेला होता. पुनश्च एकदा अरमानच्या विरोधामध्ये यावेळेला ऑफ साईडला ड्राईव्ह केलं. मिड ऑफला क्षेत्ररक्षक पुनश्च एकदा अक्षय निवाते चेंडूवरती जात आहेत. या बॉलवरती मात्र सिंगल भेटू शकेल एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या आता पोहोचते 18 या आकड्यावरती. 2 गडी बाद झालेत. पहिला झटका बसला होता तो आपण बघितलं होतं की आकाश सपकाळ बाद झाला. सुरेख झेल पकडला होता सीमा रेषेवरती. त्याच्यानंतर प्रितेश देखील बाद झाला होता. समोर समोर मनस्वी इन्फोटेकच्या पाठीमागे जी बाईक पार्क केलेली आहे अगदी समोर. खेम ट्रेडर्सच्या पाठीमागे देखील एक बाईक पार्क केलेली आहे. आपल्याला देखील विनंती आहे, चला आपली जी वाहन आहे ते पार्किंग स्थळी पार्क करून घ्या. कृपया आपण सर्वांनी सहकार्य करूया. मिस्टर अरमान पुन्हा एकदा हॉटेल प्रेसिडेन्सी एंडकडनं गोलंदाजी मार्कवरती. या बॉलवरती पुन्हा एकदा सुरेख कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. अगोदरच्या बॉलवरती अक्षय मांडवकरच्या बॅटमधून हा षटकार आलेला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू दन दन करत आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी.
स्ट्रोक अक्षय मांडवकरच्या बॅट म्हणून संभवता बॅक टू द बॅक अजून एक खणखणीत चौकार. सव्वीस आकड्यावरती 2 खेळाडू बाद झाले. थोडंसं मागणे ठरलेले षटक मिस्टर अरमान यांचं. अमय पालकर असू दे किंवा अक्षय मांडवकर दोन्ही खेळाडू आक्रमक पवित्रा घेताना या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती संभवता आपल्याला अक्षय निवाते पाहायला भेटू शकतात. केम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक कडनं किंवा कदाचित या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीमध्ये एखादा बदल होतोय का. आय थिंक स्वप्नील शिंदे हा देखील एक पर्याय फाटक डेव्हलपर्स टीमकडे असू शकेल आणि स्वप्नील शिंदेवरती जबाबदारी दिली जाते. कदाचित ते प्रॅक्टिस करतायत. याच्या अगोदर अनेक स्पर्धांमध्ये मिस्टर स्वप्नील शिंदे यांनी गोलंदाजी केली. या महत्त्वाच्या मॅचमध्ये देखील दापोली फायटर संघाला कमी धावांमध्ये रोखण्याचा मानस फाटक डेव्हलपर संघाचा आणि त्या दृष्टीने गोलंदाजीमध्ये छोटासा बदल. याच्या अगोदर आपण अक्षय निवातीला गोलंदाजी मार्कवरती पाहायचो षटक क्रमांक 3 मध्ये, परंतु स्वप्नील शिंदेवरती एक फार मोठी जबाबदारी दिली जाते. स्विंग गोलंदाजी केली जाते, त्याचबरोबर थोडीशी वेगवान गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटते. स्विंग गती असं सुरेख मिश्रण स्वप्नील शिंदे यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला भेटू शकेल. स्ट्राईकवरती संभवता डावकुरा खेळाडू अक्षय मांडवकर, नॉन स्ट्राईक मार्कवरती अमय पालकर. डाव्या हाताने फलंदाजी करणारे दोघेही स्टार खेळाडू अजून देखील विकेटवरती उभे आहेत. ही जोड गोळी जेवढा वेळ विकेटवरती उभे राहील धावांचा पाऊस इथे आपल्याला पाहायला भेटू शकेल. षटकार चौकार मारण्यामध्ये दोन्ही खेळाडू तरबेज आहेत. मागील 2 दिवसामध्ये अमय पालकरच्या बॅटमधून सातत्याने षटकार आलेत. अक्षय मांडवकर यावेळेला ऑफ साईडला ड्राईव्ह करतात. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. या बॉलवरती एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होऊ शकेल. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा मिस्टर अमय पालकर. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं तर सुपर किंग दापोलीच्या विरोधामध्ये 44 धावा बनवल्या. विदिशा चॅलेंजरच्या विरोधामध्ये अमय पालकरने 41 धावा बनवल्या. त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघितलं होतं की अन्वी 11च्या विरोधामध्ये 38 धावा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त धावा बनवणारे जे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये समीर सावंत आणि अमय पालकर ही नावं प्रामुख्याने घेतली जातील. यावेळेला शानदार स्ट्रोक अमय पालकरच्या बॅटमधून निघालेला हा शानदार षटकार. तीन फॉर्म खेळाडू आणि त्याच्यासमोर आपण बघतोय स्वप्नील शिंदे सारखा एक अनुभवी असा गोलंदाज असताना देखील त्याच्यावरती जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पॅव्हिलियन मधून सेट होऊन अमय पालकर मैदानावरती फलंदाजी करत असताना स्वप्नील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला देखील अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. अमय पालकरच्या बॅट म्हणून येतोय खणखणीत चौकार. धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. आतापर्यंत पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर षटकार चौकार 11 धावा वसूल केलेत या जोड गोळीने या ओव्हरमध्ये. फुल टॉस बॉल, ओव्हर फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केले. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मिस्टर अमय पालकरच्या बॅट मधून येतो हा शानदार कणकणी षटकार.
पवित्र अमय पालकर याच्या माध्यमातून आतापर्यंत तो वैयक्तिक किती धावांवरती खेळतो ते आपण पाहूया. प्रत्येक गोलंदाजावरती जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा स्वप्नीलच्या विरोधामध्ये यावेळेला आपण पाहतोय शॉर्ट टर्नमेंटला क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या आतमध्ये मात्र सिंगल धाब्यावरती समाधान मानावं लागेल. स्वतः संघ मालक अक्षय फाटक सर त्या ठिकाणी अतिशय उत्तम असं क्षेत्ररक्षण. मला अजून देखील एका पर्वामध्ये आठवतंय अक्षय फाटक सरांनी त्या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल पकडलेला होता. या पर्वामध्ये देखील आतापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी मिस्टर अक्षय फाटक सरांच्या माध्यमातून पहिल्या दिवसामध्ये बॅक टू बॅक 2 मॅचमध्ये त्याने हॅट्रिक पूर्ण केली होती. आणि अशी कामगिरी करणारे दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरचे ते पहिले गोलंदाज यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा अक्षय मांडवकरच्या बॅटमधून येतोय हा सुपर डुपर DPL ब्रँडेड षटकार. खेळ संपलाय. टीमची धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना 50 या आकड्यावरती. अमय पालकर अक्षय मांडवकर ही डावखुरीची जोडगोळी आहे. ती मैदानावरती अक्षरशः धावांचा पाऊस पाडते. सकाळचं सत्र आजच्या शेवटच्या दिवसामध्ये फलंदाजीसाठी पोषक असणारी विकेट. धावा येत आहे तिथे प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. हॉटेल प्रेसिडेन्सी एंडकडनं गोलंदाजी मार्कवरती कोणताही बदल होत नाही. पुन्हा एकदा मिस्टर अरमानला गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केले जात आहे. गेले 2 दिवस अरमानने देखील अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी. अमय पालकर आतापर्यंत 30 या धावसंख्येवरती नाबाद आहे. अजून देखील 2 षटकं बाकी आहेत. स्वार्धशतक पूर्ण करण्याची सुवर्ण संधी. वेगवान मारा ऑफटमच्या बाहेरचा चेंडूला ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता मिस्टर अमय पालकरला. बॅटच्या आतली कडा चेंडू फॉलो थ्रो मध्ये स्वतः यष्टिरक्षक जतीनदादा साळगावकर येऊन चेंडू अडवत आहेत. या बॉलवरती धाव भेटत नाही आणि बऱ्याच वेळानंतर आपण पाहतोय एका निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न मिस्टर अरमान यांचा. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉटमध्ये फटका फसलाय. अमय पालकर यावेळेला बाद होतील यात काही शंकाच नाहीये. आणि तिसरा खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. एक सेट काढू मिस्टर अमय पालकर बॅक टू द पॅव्हिलियन. ज्या विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त करून दिली मिस्टर अरमान यांनी. थोडीशी मागणी ठरणारी जोडगोळी. लवकरात लवकर विकेट घेणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा अरमानवरती विश्वास दाखवला. संभवतः शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आपल्याला अक्षय फाटक सर गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटू शकतील. हॉटेल प्रेसिडेन्सी एंडकडनं पुन्हा एकदा अरमान. याच्या अगोदरच्या बॉलवरती विकेट घेतल्यानंतर या खेळाडूचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला असणार आहे. ओव्हर द विकेट गोलंदाजी. नवीन खेळाडू मैदानामध्ये ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहे. मात्र या बॉलवरती सिंगल भेटू शकेल. आपा कैनरकर सारखा एक उत्तम असा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहत आहे.
परंतु जोपर्यंत चेंडूवरती येऊन चेंडू अडवतील तोपर्यंत झपकन एकेरी धाव पूर्ण केली. स्ट्राईक रुटेड करत आता पुन्हा एकदा आक्रमक खेळाडू अक्षय मांडवकर, छोट्या चणीचा खेळाडू, परंतु सातत्यानं दापोली तालुक्यातल्या अनेक स्पर्धा या खेळाडूच्या फलंदाजीने गाजवल्या गेलेत. दापोली तालुक्यातलं असं कोणतं मैदान नाही ज्या ठिकाणी अक्षय मांडवकरचं नाव नाही. छोटा तीर वार करे गंभीर, नाम है अक्षय मांडवकर. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, जो विपरीत परिस्थिती में हमेशा खड़ा होता है वही बड़ा होता है. आज संघाच्या गरज असताना पुन्हा एकदा तो आपल्या संघाच्या हाकेला धावून येतोय. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आपल्या टीमला घेऊन जातोय. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. अक्षय मांडवकरच्या बॅट मधून आलेला हा शानदार षटकार. थोडासा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. वेगवान मारा होता मिस्टर अरमानच्या माध्यमातून. जवळजवळ 125-130 किलोमीटर तासी वेगाने येणारा चेंडू अक्षय मांडवकरने चेंडू रीड केला, सोडून दिला जतीनदादा साळगावकरच्या हातामध्ये. धाव मात्र भेटत नाहीये. या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय दुसऱ्यांदा निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळेला तुम्ही पाहताय पुन्हा एकदा यष्टिरक्षकाला बीट करत चेंडू गेलेला होता. अर्थात यष्टिरक्षकाच्या पाठीमागे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने येऊन चेंडू अडवलाय. सुदैवी ठरले त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड झाली असती तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जाऊ शकला असता. आणि यावेळेला तुम्ही पाहताय षटक देखील इथं संपलेलं आहे. तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या मात्र आता पोहोचते 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 58 धावा. अक्षय मांडवकरच्या प्रत्येक षटकारासाठी विलास मोरे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. संघाचा स्टार गोलंदाज, आतापर्यंत सर्वात यशस्वी गोलंदाजी ज्या गोलंदाजाची आपण दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व 11 मध्ये पाहिले, अक्षय फाटक सर गोलंदाजी मार्कवरती. बॅक टू बॅक सलग 2 मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने हॅट्रिक घेत दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती एक विक्रम प्रस्थापित केलाय तेच गोलंदाज मिस्टर अक्षय फाटक सर. अक्षय फाटक सर गोलंदाजी मार्कवरती. खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक कडनं ते गोलंदाजी करतायत. या मॅच मध्ये देखील आतापर्यंत 4 ओव्हरमध्ये धावा बनवलेत. धावसंख्येला जर कुठेतरी ब्रेक लावायचा असेल, धावसंख्येला जर आळा घालायचा असेल तर या ओव्हरमध्ये विकेट घेणं फार गरजेचं असेल मिस्टर अक्षय फाटक सरांना. आणि तेच आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. राऊंड विकेट. 5व्या ओव्हरचा पहिला बॉल. बॅटची बाहेरची कडा, चेंडू सरळ जातो तो यष्टिरक्षकाच्या पाठीमागे शॉट थर्ड मॅनला. धावा मिळणार नाहीये. पुन्हा एकदा यशस्वी कमबॅक करून दिला अक्षय फाटक सरांनी. टीमची धावसंख्या मात्र सद्यस्थितीमध्ये तुम्ही पाहताय वेगाने पुढे सरकत असताना आणि या धावसंख्येला येसन घालण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो मिस्टर अक्षय फाटक सरांकडून. या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा राऊंड विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू दन दन करत 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. अक्षय फाटक सरांवरती केलेला अक्षय मांडवकर यांनी जोरदार आक्रमण. येतो DPL ब्रँडेड चौकार. आक्रमण करू शकतील यात काही शंकाच नाही, कारण टीमची धावसंख्या शेवटच्या ओव्हरमध्ये वेगाने वाढवण्याचा प्रयत्न ते करू शकतात. पुन्हा एकदा जोरदार प्रार वन्स मोर हा चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. अगोदर चौकार, त्याच्यानंतर षटकार. शानदार बॅटिंग मिस्टर अक्षय मांडवकर यांची. आपण पाहतोय राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. अगोदरचा चेंडू होता
तो गुड लेंथवरचा, त्याच्यानंतर ओव्हरपिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न. अक्षय मांडवकर सारखा एक सेट फलंदाज, त्याला चेंडू आता फुटबॉल सारखा दिसत असताना जोरदार आक्रमण अक्षय मांडवकरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेला धावचीची संधी निर्माण होऊ शकेल आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय मयूष शिंदे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर आपण पाहतो त्यांच्या साथीने मकबूलभाई या मॅचसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये. क्रीज मध्ये पोहोचला होता की नाही हे आता तिसऱ्या पंचांना इथे डिसाइड करायचं आहे. व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी मिस्टर अक्षय फाटक सरांची. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला फटका फसला होता आणि अशा परिस्थितीमध्ये नॉन स्ट्राईक मार्कवरचा जो खेळाडू होता तो धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. जा बघा जरा फिजिओ, आपले फिजिओ जरा पाठवा. हा घेऊन जा, तुम्ही घेऊन जा. हा आणतोय कापूस आहे त्याच्यात, कापूस हाय आहे. हॅलो, खेळाडू नाबाद आहे, सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. अडुसष्ट धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. आपण बघितलं होतं की 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 50 वरती होती. त्याच्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा यशस्वी पुनरागमन करण्याचा प्रयत्न झालेला होता काही अंशी. त्याच्यानंतर आता 5व्या षटकामध्ये देखील 10 धावा वसूल केल्यात, परंतु या बॉलवरती अक्षय फाटक सरांचं यशस्वी पुनरागमन. अक्षय मांडवकर सारखा छोट्या उंचीचा खेळाडू परंतु अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करतोय. यावेळेला बॅकफुटवरती जात पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. चेंडू पुनश्च एकदा आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. अक्षय मांडवकर यांच्या बॅट पडून आलेला हा अजून एक खणखणी DAPL ब्रँडेड षटकार. चेंडू आतापर्यंत 74 धावांपर्यंत पोहोचलाय. दापोली फायटरचा संघ पुन्हा एकदा शानदार स्ट्रोक, गुडघा टेक तमाशा देख. चेंडू आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. अक्षय मांडवकर ऑन फायर आणि 5व्या षटकाचा शेवट इथे षटकाराने करत पहिल्या इनिंगचा खेळ संपवलाय. प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघितलं दापोली फायटर्सने 80 धावा बनवल्या. 81 धावांचं विशाल लक्ष्य सेट केले फाटक डेव्हलपर टीमच्या समोर. शेवटच्या ओव्हरमध्ये अतिशय आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात निर्धाव चेंडूने, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, पुन्हा एकदा डॉट बॉल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार खेचत मिस्टर अक्षय मांडवकरने त्याला मिळालेली जी संधी होती आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचंय. सुपर किंग दापोली अनवे 11 लीग फॉर्मॅट मधला शेवटचा सामना असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय कृपया आपण टॉस बॉक्स कडे या, टॉस करून घेऊया इनिंग ब्रेक मध्ये.
की दापोली फाटकचा संघ पुन्हा एकदा फाटक डेव्हलपर संघाला पराजित करत लीग फॉर्मॅटमध्ये अपराजित राहणार हे बघणं फार गरजेचं असणार आहे. सो दुसऱ्या इनिंगमध्ये नेमकं काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कॉम्बॉक्समध्ये आपण करतोय बदल. पुनश्च एकदा मी आमंत्रित करतोय महाराष्ट्राचा एक गोड मधुर आवाज ऐकूया सन्माननीय नरेश ढोमे सर यांना. थँक्यू व्हेरी मच. आले हाटले हाटले म्हणजे हा दत्ता आता बाजूला ना माईक वरून सांगायची गरज लागली सगळं सांगितलं. आज या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय आतिशजी भागवत पाटील पोलीस पाटील टेटवली गाव यांचं आगमन झालेलं आहे. अक्षय प्रतिष्ठान दापोली 11च्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत सहर्ष स्वागत. पर्व 6 मध्ये संघ विजेता होते मालक आणि पर्व 6च्या विजेत्या संघाचे मालक आतिशजी भागवत पाटील आज इथे उपस्थित आहेत. स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर पुन्हा एकदा दापोली प्रीमियर लीग पर्व 11 एडिशन 11 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. अक्षय प्रतिष्ठान प्रायोजित दापोली 11 आयोजित. तर आयोजक सन्माननीय अमितजी इंदुलकर, स्वप्नीलजी शिंदे, अमितजी बिंद आणि जतीनजी साळगावकर. आयोजकांना मनापासून धन्यवाद. सलग 11 पर्व एखादी स्पर्धा यशस्वीपणे पुढे घेऊन जाणं ही एक सोपी गोष्ट नाहीये. तर टॉस बॉक्स मध्ये बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण तिथून उठायचंय. लगेच नाणेफेकीचा कौल तिथे होणार आहे. सुपर किंग्स दापोली विरुद्ध अन्वी 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. तिथे उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनापासून धन्यवाद. आपण टॉस साठी जागा उपलब्ध करून दिली. तर नाणेफेकीचा कौल होणार आहे. तत्पूर्वी मैदानामध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा आपण बघतोय. फाटक डेव्हलपर्स विरुद्ध दापोली फायटर्स. दोन्ही संघांचा प्रवास अत्यंत आश्वासक राहिलेला आहे. फाटक डेव्हलपर्सला एक ठेच बसलेली आहे, मात्र दापोली फायटर्सनं लागोपाठ 4 विजय मिळवलेले आहेत. पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघाने एक एक बोनस सुद्धा मिळवलेला आहे आणि त्यामुळं त्यांचे विजयी सामन्यांचे जे गुण आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. 9 गुणांवरती आपल्याला बघायला मिळेल दापोली फायटर्स, तर 7 गुणांवरती फाटक डेव्हलपर्स आहेत. पहिल्या दुसऱ्या क्रमांकामध्ये मला वाटत नाही की फारसं काही फरक पडेल. दोन्ही संघांची या सामन्यामध्ये कोणी जिंकला कोणी पराभूत झाला तरी क्वालिफायर फर्स्ट मॅच या 2 संघामध्येच होणार आहे, बरोबर. अच्छा, अजून अन्वी 11चा संघ देखील मैदानामध्ये आहे आणि विदिशा 11 कालची संध्याकाळची मॅच जिंकत ते देखील 2 नंबरला पोहोचलेले आहेत. आणि 0.76 0.77 असा फरक नेट रन रेट मध्ये दिसतोय दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकामध्ये. तर विदिशा कालचा संध्याकाळचा सामना त्याने जिंकलेला आहे, बरोबर. ते पॉइंट्स माझ्या पॉइंट टेबल मध्ये आले नाहीत, त्यामुळे ते देखील 5+2 7 झालेले आहेत. आणि नेट रन रेट मध्ये देखील फारसा फरक नाही. या सामन्यामध्ये फाटक डेव्हलपर्सला मॅच जरी ते गमावत असतील तरी देखील नेट रन रेट मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल आणि पहिल्या चेंडूवरती दणका, 4 धावा. विजयासाठी 81 धावा विजयासाठी हव्या आहेत. या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत 83 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग झालेला नाहीये.
तर पुन्हा एकदा दुसरा चेंडू लॉफ्टेड स्ट्रेट, अत्यंत दिमागदार, अत्यंत सुंदर, नजाकत या फटक्यामध्ये 6 धावा. माफ करा, चौकार. 4 धावा इथे मिळतील. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार खेचत पांडूने इरादा बनवलेला आहे. आज नाही तर उद्या कधीच नाही, कारण यापुढे सुद्धा हा संघ आपल्याला एकतर क्वालिफायर मध्ये मिळू शकतो, एकतर फायनल मध्ये मिळू शकतो, एकतर क्वालिफायर सेकंड मध्ये मिळू शकतो. त्यामुळे आज ही मॅच या दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाची आहे. पांडू स्ट्राईक एंड वरती सामना करणार आहे. आकाशचा आणि पुन्हा एकदा मिड विकेटला प्रचंड वेगवान फटका. क्षेत्ररक्षक तिथे नाही अडू शकत. पांडू तिसरा लागोपाठचा चौकार. धमाकेदार फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा उठवतोय. मजबूत फायदा धावफलक पोहोचलेला आहे 12 वर. या स्पर्धेमध्ये एक गोष्ट बघायला मिळाली की पहिल्या पॉवर प्ले मध्ये भरपूर धावा आलेल्या आहेत. काही संघांनी 45 धावा काढल्यात, काही संघ 39, 38, 37, 40 अशा धावा पॉवर प्ले मध्ये आलेल्या आहेत. मात्र पॉवर प्ले नंतरचं जे षटक आहे त्या षटकामध्ये धावा रोखण्यात आलेल्या आहेत. तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये सातत्यानं धावा अडवल्यात. या सुजवाईच्या बाहेर चेंडू आहे. चांगला चेंडू ठरेल इथे आकाशचा. 3 चौकारानंतर पुन्हा कमबॅक होते आकाश कडून. या मैदानामध्ये 81 धावांचा पाठलाग करायचा 30 चेंडू मध्ये. त्यामुळं आस्किंग रन रेट मोठा आहे. मात्र टीम फाटक डेव्हलपर तितकाच तगडा संघ आहे. या स्पर्धेमध्ये त्यांनी पहिले 3 सामने ओळीने जिंकले होते, तर ओळीने 4 सामने जिंकत इथे लॉंग ऑनच्या डोक्यावरून जाईल पांडू. पॉवरफुल पांडू. मिळतायत 6. 18 धावा पहिल्या षटकामध्ये. पांडूची नजाकत, पांडूची ताकद या मैदानामध्ये पहिल्यांदा बघायला मिळते. फाटक डेव्हलपर्सनं इथं विजयाचा पंचजन्य शंख फुंकलेला आहे. सन्माननीय रुपेश दादा शिर्के यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. आपलं मनपूर्वक स्वागत. तर निश्चित फलंदाजाचा रौद्रावतार बघितल्यानंतर, पांडूचं तांडव नृत्य बघितल्यानंतर गोलंदाजाला देखील थोडंसं थांबावं लागतंय. 18 धावा धावफलकावरती. सुरुवात एकदम झकास होते. यास कडक पांडू आणि पांडूचा पूल नाही तो पुलाव आहे. षटकार. या षटकामध्ये 5 चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 24 धावा धावफलकावरती. तर या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य प्रसाद दादा शिर्के यांच्याकडून पांडूसाठी. 24 धावा धावफलकावरती आल्यात पहिल्या षटकामध्ये. काय शानदार सुरुवात आहे. पांडूची कमाल. खर तर हे जे शॉर्ट टर्म पूल आहेत ते पुलावासारखे असतात. या फटक्यांनी पोट भरतं आणि असे फटके निश्चित प्रकारे गुलाबाच्या फुलाप्रमाणे असतात. फुलाकडे बघितल्यानंतर मनाला आनंद होतो. सुगंधानं शरीर सुद्धा, मन सुद्धा भारावून जातं. पण ते काटे असतात गुलाबाला. ते काटे फलंदाजाला टोचतात. तो फटका त्याने ज्या पद्धतीनं बनवला होता, निश्चित प्रकारे तिथे त्याला काटे टोचतात. पाहणाऱ्याचं मन लुभावतं जरूर, मात्र खेळणाऱ्याची अवस्था याच फटक्याबरोबर तितकीच. पण जो परिणाम असतो ना तो मात्र दोघांनाही, प्रेक्षकांना देखील आणि खेळाडूला देखील परिणाम मात्र प्रचंड आनंद देणारा असतो. पहिल्या षटकामध्ये 24 धावा. सुरुवात अगदी शानदार आहे. तर इथे जतीन साळगावकर ऑन स्ट्राईक. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघणार आहोत. पहिलं षटक होतं आकाशचं. 5 चेंडू लागोपाठचे 3 चौकार, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा 2 षटकार. चांगली सुरुवात आहे. 81 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे टीम फाटक डेव्हलपर्सचा प्रवास या स्पर्धेमध्ये. पहिला सामना ते खेळले होते राजवीर 11 विरुद्ध. त्यांना 3 षटकामध्ये त्यांनी विजय मिळवला होता. सुपर किंग्स दापोलीला पराभूत केलं होतं दुसऱ्या सामन्यामध्ये. तर तिसऱ्या सामन्यामध्ये विदिशा चॅलेंजर्सला मात दिली होती.
चौथ्या सामन्यामध्ये मात्र अन्वी 11 कडून पराभव स्वीकारला होता, तर आता ते इथे उभे राहत आहेत दापोली फायटर्स विरुद्ध. दापोली फायटर्सनं मात्र ओळीने 4 सामने जिंकलेले आहेत. त्यांच्या समोर आलेल्या प्रत्येक संघाला त्यांनी मात दिलेली आहे. फुलटॉस चेंडू होता, वाईडिश मिडॉन नाही, आता ते पहिल्या प्रयत्नात धावबाची चांगली संधी होती. जतीन साळगावकर क्रीज मध्ये सुरक्षित आहे, धावफलक 1 ने पुढे पोहोचेल, ही भूमिका महत्वाची असते. जतीन साळगावकर एक स्ट्रायकर फलंदाज आहे, डिस्ट्रॉयर आहे, एक विध्वंसक फलंदाजी आम्ही त्यांची बघितलेली मागच्या मॅचेस मध्ये. मात्र इथे पांडूच्या बॅट मधून धावांचा पूर येतोय, तर पांडूला स्ट्राईक एंड वरती आणणं जास्त महत्वाचं आहे. योग्य निर्णय असेल, 1 धाव घे, स्ट्राईक रोटेट केलेली. पांडू परत एकदा स्ट्राईक एंड वरती सामना करेल गोलंदाज फहदचा. पहिल्या सामन्यामध्ये फहदनं प्रचंड प्रभावित केलं होतं, तर तिथं दापोली फायटर्सनं सुपर किंग्स दापोली संघाला मात दिली होती. त्यानंतर विदिशा चॅलेंजर्सचं आव्हान दापोली फायटर्सनं परतावून लावलं होतं. तिसऱ्या सामन्यामध्ये दापोली फायटर्स भिडले होते राजवीर 11 विरुद्ध. चांगला चेंडू, वाह फहद उजव्या इशा बाहेर, गुड लेंथ वरून हलकासा बाउन्स मिळवला, अतिरिक्त बाउन्स येतो, एक्स्ट्रा बाउन्स, आणि त्याचा फायदा मिळतोय. पांडूला धाव मिळणार नाही, तर दापोली फायटर्सनं अन्वी 11चं आव्हान देखील मोडून काढलं होतं. 4 सामने लागोपाठ जिंकल्यानंतर आता फाटक डेव्हलपर्स विरुद्ध त्यांची गाठ इथे पडलेली आहे. स्पर्धेतल्या 2 यशस्वी संघांमध्ये इथे सामना आपण बघतोय. स्लोवर वन, बॅक ऑफ द हँड टाकला होता, थोडीशी फ्लाईट होते चेंडूला, वाईड आहे. लाईन भरकटला यावेळेस गोलंदाज तो फैद. एक अतिरिक्त धावफलकावरती पुढे. स्कोअर आपण बघतोय 26 धावा दुसऱ्या षटकामध्ये. पांडूनं आज फटक्यांचा प्रकल्प उभारलेला आहे. तो अनेक फटके त्याने प्रोड्यूस केलेले, मॅन्युफॅक्चर केलेले इथे या मैदानामध्ये. तर पाहायचं हा प्रकल्प अजून किती किती प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करतोय. यस वाईड, यस रिव्ह्यू कॅन्सल आहे, रिव्ह्यू नाही, वाईड मात्र आहे. अजून पंचांकडून आपल्यापर्यंत सूचना येत नाहीये. यस आत्ता सूचना येते, नो बॉल साठी रेफरल कॉल फलंदाजांचा आहे. तर जोपर्यंत पंचांकडून काही सूचना येत नसेल तोपर्यंत फक्त खेळाडूंच्या विनंतीवरून समालोचक त्याचा अनाउन्समेंट नाही करणार. तर इथे निर्णय आलेला आहे आणि जो रेफरल होता तो अनसक्सेसफुल होईल. पंचांचा निर्णय कायम आहे वाईड, मात्र नो बॉल साठी जो रेफरल होता तो अनसक्सेसफुल. अजून एक रेफरल आहे, 2 रेफरल इथे मिळणार आहेत. वाईड चेंडू, 1 धाव फलकावरती, तिथे आहे 26 धावा. पांडू ऑन स्ट्राईक. सामना करेल तो फहदचा. यासो हो यास कडक, सुंदर फटका पांडू, पॉवरफुल पांडू. मिळतायत 6 धावा. पंचांनी चौकार घोषित केलेला आहे. तर इथे 4 धावा आहेत आणि धावफलक पुढे जाईल. फाटक डेव्हलपर्स आज पांडूनं डोळे चोळायला लावलेले आहेत. दिसेल काय सर? सर 6 दिसेल काय? 1 मिनिट. ए थांब, थांब 1 सेकंड चेक करतो. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित आयोजक घेत आहेत त्या स्पर्धेमध्ये पूर्णपणे. आणि पारदर्शी निर्णय आपल्या समोर सातत्याने देण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. एकूण स्पर्धेतली कामगिरी आपण बघू. दापोली फायटर्स 1 बोनस गुणासह 4 विजय,
8 अधिक 1 9. फाटक डेव्हलपर्स 3 विजयासह 1 बोनस गुण 7 गुण. विदिशा चॅलेंजर्स 3 मॅचेस त्याने जिंकलेले आहेत 5 पैकी, त्यापैकी त्यांचे 7 गुण. सुपर किंग्स दापोली या संघाकडे आहेत 2 गुण. तर अन्वी 11 कडे 2 सामने जिंकले त्यांनी, एक बोनस गुण देखील त्यांना प्राप्त होतोय. 5 गुणांवरती आहे. राजवीर 11ला मात्र खातं खोलता आलेलं नाहीये. तर इथे विदिशा चॅलेंजर्स, अन्वी 11, फाटक डेव्हलपर्स, दापोली फायटर्स हे टॉप 4 आहेत. मात्र यानंतरची मॅच सुपर किंग्ज दापोली अन्वी 11 विरुद्ध भिडणार आहे आणि त्यामुळं या मॅचकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहील. अन्वी 11ला तिथे सामना जिंकत पुन्हा एकदा स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये ते आहेच आताही, तर अजून आपलं स्थान बळकट करण्याची त्यांना संधी आहे. सुपर किंग्स दापोलीला देखील संधी आहे. त्यामुळे या सामन्या स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणार आहे. चौकार. तिसऱ्या पंचांकडून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. इथे 4 धावा आहेत आणि चौकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचेल तो चौकार आहे ना, बाउंड्री 30 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 30 धावा. फाटक डेव्हलपर्स मैदानामध्ये इथे खेळतायत. यस, उंच फटका, भरपूर उंच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि इतका उंच गेलेला चेंडू टिपणं आणि त्यातही जर क्षेत्ररक्षक असा जिलेबीसारखा खाली फिरत राहिला तर तो कॅच घेणं प्रचंड कठीण असतं. आपण बघितलं होतं की क्षेत्ररक्षक एका बाजूला आणि चेंडू दुसरीकडे पडलेला आहे. चेंडूवरती सतत नजर ठेवणं खूप कठीण होतं. उंचावरती चेंडू गेल्यानंतर असंच होतं. मिसबाचा कॅच ज्या वेळेस घेतला होता श्रीसंतनं, महेंद्रसिंह धोनीला प्रश्न विचारतो, म्हणाला की विचार इतके मनात येतात प्रचंड, आणि त्यात श्रीसंत आता सारखा हलत होता खाली आणि मग यस 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 चेंडू आपण बघतोय मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो मात्र खराब आहे. प्रचंड वेगाने 2 धावा इथे प्राप्त होतील. धावफलक पुढे 34 वरती पोहोचेल. आपण फाटक डेव्हलपर्सची फलंदाजी बघितली तर पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी 2 षटकामध्ये 38 धावा काढल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 34 काढल्या होत्या. चौथ्या सामन्यामध्ये त्याने पुन्हा 35 काढल्या होत्या. पॉवर प्ले मध्ये फाटक डेव्हलपर्स हा संघ प्रचंड प्रभावी राहिलेला आहे. एका सामन्यामध्ये त्यांना धावा कमी मिळाल्या होत्या. तो सामना कालचा शेवटचा होता ज्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यस, सुंदर फटका इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा फोडली. पांडू पॉवरफुल 4 रन. कमालीचा फलंदाज आहे हा. पांडूची फलंदाजी पहिल्यांदाच बहरते या मैदानामध्ये. कोकणामध्ये आंब्याला लागलेला बहर सध्या जतीन साळगावकरनं उपयुक्त, स्वप्नील शिंदे उपयुक्त, त्याच्यानंतर अजून देखील काही फलंदाज आहेत की त्यांनी उपयुक्त फलंदाजी सातत्यानं फाटक डेव्हलपरसाठी केलेली आहे. त्याच्यामध्ये तर अक्षय निवातेला कसं विसरलाय. स्वप्नील शिंदे, अक्षय निवाते, कादर मेमन कडून देखील अजून मोठ्या फलंदाजीची अपेक्षा आहे. पांडू थोड्या छोट्या इनिंग्स खेळत होता.
आहे झेंडू बाम आहे. वीरेंद्र सेहवाग जशा छोट्या इनिंग्स खेळत होता त्यावेळेस ब्रेनलेस बॅटिंग असं त्याच्या बाबतीत म्हटलं जायचं. बोलू ना ऍडो चालेल सर. पण सगळ्यात मोठे स्कोअर सुद्धा वीरेंद्र सेहवागनेच दिलेले आहेत. आम्ही येईल आता वेळ. सध्या भारतीय संघामध्ये वनडे मध्ये रोहित शर्माने वर्ल्ड कप मध्ये बघितलं आपण की ज्या पद्धतीचं स्टार्ट दिली त्याने. छोटा इनिंग्स खेळला मात्र मागच्या खेळाडूंवरती प्रेशर कमी ठेवलं. विराट कोहली KL राहुलला वेळ खूप मिळाला मग सेट व्हायला आणि भारतीय संघ सातत्याने जिंकत गेला. फायनल मध्ये मात्र तिथे कुठे गडबड झाली पाहिली आपण. यस डाव्याष्टीवरती चेंडू आहे. पॅडल स्वीपचा प्रयत्न होता जतीन साळगावकरचा. इथे एक धाव मिळणार आहे. 2 धावा मिळतील कारण वाईड चेंडू आहे. 2 बरोबर 40 वरती पोहोचतायत. पहिल्या 12 चेंडू मध्ये 40 धावा. आता 18 चेंडू मध्ये मिळवायच्या आहेत 41 धावा. 12 चेंडू मध्ये 40 तर 18 चेंडू मध्ये हव्यात 41 धावा. दोन्ही संघांचा या स्पर्धेतला खेळ प्रचंड प्रभावी राहिलेला आहे आणि योगायोग असा आहे की दोन्ही संघांची मॅच शेवटची साखळी लढत आहे. त्यामुळे इथे हाय व्होल्टेज ड्रामा ही संध्याकाळच्या फायनलची कदाचित रंगीत तालीम सुद्धा असू शकते. तर इथे जिंकणं तुमचा मोरल खूप स्ट्रॉंग होणार आहे. कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होणार आहे. तुमचा आत्मविश्वास 7व्या मजल्यावरती पोहोचणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना विजय महत्वाचा आहे. याबरोबरच इथे पांडूचा प्रयत्न होता. फाईन खेळायचं होतं. चेंडूला ग्लान्स करायचा प्रयत्न होता. उजवाईच्या बाहेरचा चेंडू फसलेला हा फटका. धावफलक तिथेच आहे 40. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये. अजूनही मॅच दोलायमान स्थितीमध्ये आहे कारण 5 षटकांचा सामना आहे. 81 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट ओलांडणं तेवढं सोपं नसतं. मोठं टार्गेट आहे. सातत्यानं विजयाच्या दिशेनं सरासरीच्या बरोबर राहावं लागतं. यस 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 पांडू आज सुपर फास्ट. 4 नाही तर इथे 6 आहे. षटकार. धावांवरती नाबाद पांडू. आज टायमिंग होतं बेमिसाल या फटक्यांमध्ये. नजाकत होती या फटक्यांमध्ये आणि ज्या पद्धतीने तो बॅटिंग करत गेलेला आहे गोलंदाजांना सुद्धा कळलेलं नाही की आपला खिसा कधी कापला गेलेला आहे. लीलया केलेली फलंदाजी. पहिले 3 जे चेंडू चौकार मारले त्यानंतर तो चौकार विसरून गेलेला आहे. त्यानंतर त्याने 5 षटकार मारलेत. 4 षटकार मारलेत. यस इथे क्षेत्ररक्षक. ओ हो पांडूला जीवदान. म्हणजे आपल्याच पायावरती गोळी मारून घेतलेली आहे. कुऱ्हाड मारून घेतलेली आहे की धोंडा मारून घेतलेला आहे. इथे खूप मोठा जो पांडू सुपर फास्ट पांडू आहे त्याला रोखणं महत्वाचं आहे आणि पांडूचा झेल सोडलेला आहे. फाटक डेव्हलपर्सनं समीरचा झेल सोडला होता 6 वरती. त्याच समीरने पुढे जाऊन 59 धावा फटकावल्या आणि अन्वी 11 वरती विरुद्ध एक मात्र पराभव. इथे जतीन साळगावकर. चेंडू स्लॉट मध्ये बघा आता पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावा. लिटिल फॅन छोटा इमाद इथे आलेला आहे. कदाचित 12व्या एडिशन मध्ये तो अंतिम 11 मध्ये असावा अशी माझी इच्छा आहे. गेले 3 वर्षांपासून आपण इमादला फक्त ॲज अ फॅन म्हणून बघतोय. धावफलक 54 धावा इथे येत आहेत. या षटकामध्ये देखील 2 षटकार आणि तब्बल 16 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. हे षटक देखील
जास्त धावा देणारं ठरलेलं आहे. इथेही धावा रोखू शकलेले नाहीत गोलंदाज. स्क्वेअर लेगला चेंडू, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि अडवलाय. तर 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत आणि हे षटक 18 धावांवरती येऊन पोहोचलेला आहे. तर धावफलक 56 वरती पोहोचतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 56 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी 12 चेंडू 12 चेंडू 25 धावा या स्थितीत. त्या काळात जर एखाद्या संघाला 12 चेंडू 25 धावांची गरज असली ना तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कधीच प्रेक्षकांनी विजयी घोषित करून टाकलं असतं. कधीच. पण आज जमाना बदललेला आहे. आज 12 चेंडू 25 धावा म्हणजे या धावा विजयासाठी पुरेशा नाहीत असं सगळ्या प्रेक्षकांचं ठाम मत आहे. कारण पहिल्या 3 षटकामध्ये जिथे 56 धावा धावफलकावरती लागतात तिथं 12 चेंडूमध्ये 25 धावांची काय कथा आहे. पण पुढची स्टोरी अजून लिहायची आहे. पुढे स्टोरी काय आहे. इथे फक्त आपण रोमांस बघितलाय. इथे आपण काय म्हणतो आपण त्याला ऍक्शन बघितलंय. क्लायमॅक्स काय आहे तो कोणीच नाही सांगू शकत आणि त्यामुळं आपल्याला हा बघायचा आहे. अमेय पालकरची फलंदाजी आज पुन्हा एकदा बहरली. अमेय पालकरने सातत्याने या स्पर्धेमध्ये रन्स काढलेत. अगदी अक्षयने देखील आज दिमागदार फलंदाजी केली. 4थ्या क्रमांकावरती येत त्यानं देखील 5 षटकार या मैदानामध्ये टाकलेले आहेत आणि त्या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावरती 37 धावा. अक्षयने तर अमेयनं 30 धावांचं योगदान दिलं. दोघांनी 67 धावा इथे बनवलेले आहेत आणि धावांचं पीक इतकं जोमात आणलंय की अजूनही 25 धावांची गरज आहे. एवढी तोडफोड केल्यानंतर सुद्धा 25 धावा हव्यात. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. तर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती असेल जतीन साळगावकर आणि नॉन स्ट्राईक एंड वरती पांडू. नाबाद 56 धावांची भागीदारी, अभेद्य भागीदारी आहे. ज्या पद्धतीने ते खेळतायत, ज्या पद्धतीने त्यांनी हा डाव उभा केलेला आहे. अंपायर्सला काय हवंय. स्क्वेअर लेग अंपायर. यस इम्पॅक्ट. अमित इंदुलकर या ठिकाणी बाहेर जातील आणि त्यांच्या ऐवजी शंतनू ॲज अ इम्पॅक्ट म्हणून मैदानामध्ये शंतनू 15 वर्षाचा खेळाडू मैदानामध्ये येतोय. यास अक्रॉस दी बॅट आणि 6 जतीन साळगावकरचा दुसरा षटकार. इथे खरं तर प्रेक्षकांना डोळे चोळायला लावलेले आहेत पण डोळे किती वेळा चोळणार हा प्रश्न आहे. इतका भयानक खेळ आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. परत एकदा या सरळ बॅटचा फेस ओपन केला. हलकासा फ्लिकचा फटका देखील. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धाव फलक पोहोचेल तो 63 धावा. विजयाचं समीकरण अजून 18 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूमध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. तर 63 धावा मात्र 20 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. यावरून स्ट्राईक रेट आपण बघितला असेल किंवा ॲव्हरेज बघितला असेल तो 18-19चा ॲव्हरेज आहे. हो माफ करा 19 कसला 21 धावा प्रत्येक षटका पाठीमागे बनवल्यात.
इथे मोठा फटका होता. बॅटचा स्विंग बघा काय खतरनाक होता, किती वेगवान होता. मात्र चेंडू कनेक्शन नाही झालं. निर्धाव चेंडू आलेला आहे. एक डॉट बॉल सुद्धा आता इथे मोठा परिणाम करणार आहे. 9 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 2 धावा आहेत. आतापर्यंत प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 3 धावा काढलेल्या आहेत. 21 चेंडूमध्ये 63 धावा आहेत. 3 धावा प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे काढल्यात आणि आता तर 2 धावांची गरज आहे. यस, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे, टॅकन, पहिला फलंदाज बाद. डोळे दिपवणाऱ्या दीपमाळेचा फ्यूज मात्र उडालेला. धावा आहेत आणि विजयासाठी अजून 18 धावांची गरज आहे. 8 चेंडू इथून पुढे शिल्लक आहेत. 8 चेंडूमध्ये 18 धावा. कमबॅक पहिल्या विकेटच्या माध्यमातून करणार का? निश्चित इथे दापोली फायटर्स. आतापर्यंत फलंदाजांचं वर्चस्व. इथे फ्लिक होता चेंडू आणि शानदार फटका मिड विकेट वरून फेक येईल. 1 धाव प्राप्त होते. खातं खोलते अक्षय निवाते. अजून शांतपणे खेळलेला आहे. जतीन साळगावकरनं देखील 2 मोठे फटके खेळत इरादे स्पष्ट केलेले आहेत. जोपर्यंत खरं तर पांडूच्या बॅटमधून चांगले फटके येत होते त्यावेळेस जतीन साळगावकर शांत होता. नॉन स्ट्राईक एंड वरून पांडूच्या फलंदाजीचा अंदाज घेतला, 2 आस्वाद घेतला, 2 मोठे फटके देखील खेळले आणि पुढे पुन्हा एकदा यस इथे 1 धाव निश्चित मिळणार आहे. दुसऱ्या धावीचाही प्रयत्न केला जातोय आणि थ्रो चुकीच्या दिशेला टाकलेला आहे. थ्रो चुकीच्या दिशेला आहे. इथे खरं तर कव्हर्स कोणी नव्हता. लेग बाईजच्या या धावा आहेत. लेग बाईज असेल इथे 2 आणि धावफलक पुढे पोहोचेल तो 66 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 15. 6 चेंडू 15 धावा, बरोबर ना? 6 बॉल 15. 7 बॉल ठेवून आणि रनचं मार्जिन 19. ओके, आता 19 ना. सेम क्रायटेरिया. आपण बघतो इथे 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. या स्पर्धेमध्ये 19 धावांच्या फरकाने सामना जिंकला तुम्ही तर तुम्हाला 1 बोनस पॉइंट मिळतो. 7 चेंडू राखून सामना जिंकला तर तुम्हाला 1 बोनस पॉइंट मिळतो. आतापर्यंत 4 संघांनी, दापोली फायटर्सनं मला वाटतं पहिल्याच सामन्यामध्ये बोनस पॉइंट मिळवला, फाटक डेव्हलपर्सनं देखील बोनस पॉइंट मिळवला, विदिशा चॅलेंजर्सनं देखील बोनस पॉइंट मिळवलाय आणि अन्वी 11नं देखील बोनस पॉइंट मिळवलेला आहे. साम्य असं आहे की जे टॉप 4 आहेत त्या टॉप 4ने बोनस मिळवलेले आहेत आणि जे 5-6 नंबरचे संघ आहेत त्यांना मात्र बोनस मिळालेले नाहीत. शेवटचे 6 चेंडू 15 धावा. मॅच पुन्हा एकदा बनवलेली आहे. मॅच मध्ये परत आलेले आहेत. इथे पहिल्या 3 षटकामध्ये धावा पडल्या होत्या तर चौथ्या षटकामध्ये जिथे बंड्याने षटक टाकलं तिथे फक्त 10 धावा आल्यात आणि आता 15 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 15. अक्षय निवाते. ओहो, व्हॉट अ बॉल. लेंथ बॉल होता, स्लोअर 1 चेंडू होता आणि इथून मोठा फटका खेळायचा प्रयत्न पूर्ण फसलाय तर 1 धाव केवळ मिळणार आहे. 5 चेंडू, लेग बाईचा इशारा आहे. 5 चेंडू आणि 14 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये विजयाच्या दिशेने अग्रेसर असलेला संघ
आज पुन्हा एकदा विजयासाठी संघर्ष परत आलेला आहे. दापोली फायटर्सनं कमबॅक केलंय. मोठी वादळ, एक मोठं वादळ होतं, ते वादळाचं नाव होतं पांडू. मात्र हे वादळ शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा विजयाच्या दिशेनं त्याने दमदार पाऊल टाकलेलं आहे. एक चांगला नावाडी असतो किंवा जहाजाचा कप्तान असतो, तो वादळामध्ये आपली नाव किंवा आपलं जहाज शांतपणे समुद्रामध्ये ठेवतो आणि वादळ निघून गेल्यानंतर मग हळूहळू ते किनाऱ्याकडे घेऊन येतो. दापोली फायटर्सच्या अशाच संघनायकाचं कौतुक. तर इथे एक स्वीपचा फटका, सुंदर जतीन साळगावकर, स्ट्रेंथ आहे तिकडे, 4 धावा. जतीन साळगावकर वयाची 40 ओलांडल्यानंतर सुद्धा इतकी जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. जतीन साळगावकर, क्रिकेट श्वासाश्वासात, रोमारोमात. यासो बाहेरची कड आहे, तिथे एक धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र एकाच धावेवरती समाधान आहे. दुसऱ्या धावेची अपेक्षा नव्हती. इथे अक्षय निवातेला स्ट्राईक एंडवरती आणायचं होतं. जतीन साळगावकरला मी बघितलंय मागच्या एका मॅच मध्ये देखील, ज्यावेळेस मॅच एंडकडे असते त्याला त्याच्या फलंदाजीवरचा विश्वास आहे की इतके मोठे फटके सलगपणे आपल्या बॅटमधून येऊ शकत नाही. आणि त्यामुळेच मागच्या एका मॅचमध्ये त्यानं विकेट सोडून नवीन ताज्या दमाचा खेळाडू मैदानामध्ये आणला होता. आता सुद्धा अक्षय निवातेवरती जबाबदारी सोपवलेली आहे. 3 चेंडू 10 धावा. या उंच फटका तिथे आणि 6 धावा. अक्षय निवाते, हा विश्वास आहे, जतीनचा विश्वास आहे अक्षयवरचा, आणि तो देखील विश्वास सार्थ ठरवतोय. षटकार. अठ्ठ्याहत्तर धावा धावफलकावरती आहेत. तर विजयासाठी आता 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धावा. या लढतीबरोबर काय होणार आहे? फाटक डेव्हलपर सामना जिंकत असेल तर ते 7+2 9 वरती पोहोचू शकतात. धावात करण्याची संधी आहे इथे, आणि गरज होती काही धाव घेण्याची, हा प्रश्न आता पडलेला असू शकतो. मात्र नवीन फलंदाज कोण असेल? यस, इथे फलंदाज असणार आहे कादर मेमन, नवीन फलंदाज. एका धावेची आवश्यकता आहे. 1 चेंडू 1 धाव. या स्थितीमध्ये मॅच, अक्षय निवाते चांगले फटके येत होते बॅटमधून, मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होतोय. शेवटचे धाव इथे अपेक्षित आहे, आणि कादर मेमन नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे. खरं तर ही पुन्हा एकदा 50-50 सिच्युएशन आहे. मॅच टाय झाली तर आपण स्पर्धेचा नियम काय आहे? दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाणार आहे. मॅच टाय झाली तर कुठल्याही प्रकारे सुपर ओव्हर नाही, कंपल्सरी चेस नाही, काही नाही. दोन्ही संघांना 1-1 गुण असा. एकच मिनिट, स्वप्नील सर जरा कन्फर्म करा काय टाय मॅच 1-1 गुण बरोबर आहे ना? यस यस यस, 1-1 गुण दोन्ही संघांना मॅच टाय झाली तर. शेवटचा चेंडू आणि 1 धाव. ओ माफ करा,
2 चेंडू 3 धावांची गरज होती. शेवटचा चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता होती. आता शेवटचा चेंडू 1 धावेची गरज आहे. शेवटचा चेंडू 1 धाव. कादर मेमन, कदाचित कादर मेमनला या परिस्थिती हाताळण्यासाठी यासाठीच पाठवलं असेल की तो डावखोर आहे, त्याला जास्त ऍडव्हान्टेज मिळू शकतं. आणि टीमची जी थिंकिंग आहे ती इथं किती यशस्वी ठरते बघा. शेवटचा चेंडू 1 धावेची गरज आहे. काय संघर्ष, पराकोटीचा संघर्ष इथे बघायला मिळतोय. अत्यंत चुरशीचा सामना, चित्तथरारक सामना. 2 मातब्बरांमध्ये रंगलेली लढत आहे. 2 वाघांची झुंज आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेला हा सामना. शेवटचा चेंडू 1 धावेची गरज आहे. हराखेरी मांडायला इथे दापोली फायटर्स तयार नाहीये. 1 गुण त्यांना कमवायचा इथे मांकडेडचा प्रयत्न होता. खरं तर मांकडेडचा प्रयत्न जरी इथे सक्सेस झाला असता तरी त्याचा फारसा काही फटका बसला नसता, कारण कादर मेमनलाच पुढचा चेंडू फेस करायचा होता. या स्लॉफ करतोय चेंडू आणि इथे धाव पूर्ण होईल. 4 रन पंचांकडून आणि विजय साकारला जातोय इथे फाटक डेव्हलपर्सचा. फाटक डेव्हलपर्स 5 पैकी